In ninth class, math 2 again, first chapter is basic concept in geometry. In last video, we have take first topic, coordinate of a point and distance, and then second topic is betweenness. Then next again, we have take the practice set 1.1, and next topic we have take again different types of definition, just like a line, then line segment, then ray, congruent of segment, etc. The next topic is practice set 1.2. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळे टॉपिक्स घेतलेले होते. प्रॅक्टिस सेट 1.1 पण झालेला होता. नेक्स्ट आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 घ्यायचा आहे. त्या प्रॅक्टिस सेट 1.2 हा त्याच्यामध्ये फर्स्ट आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काही पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. डिसाइड फर्स्ट एक्झाम्पल आहे, डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो आर कॉन्ग्रुएंट और नॉट. Then points are point A, point B, point C, point D, and point E, and their coordinates are: coordinate of point A is -3, coordinate of point B is 5, coordinate of point C is 2, coordinate of point D is -7, coordinate of point E is 9. Then segment DE and segment AB are congruent or not. ह्या दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही आपल्याला बघायचं आहे, शो करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा की सेगमेंट डीई मीन्स लेंथ ऑफ डीई और डिस्टन्स ऑफ डीई. डिस्टन्स ऑफ डीई अँड लेंथ ऑफ डीई आर इक्वल. दोन्ही सारख्याच गोष्टी असतात. ठीक आहे. याच्यामध्ये बघा की कोऑर्डिनेट ऑफ डी इज -7. देन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 9. डी याचा कोऑर्डिनेट -7 आहे आणि ई याचा कोऑर्डिनेट काय आहे, 9 आहे. तर डिस्टन्स ऑफ डीई फाइंड करायचा आहे आपल्याला इथे. तर डिस्टन्स ऑफ डी, देन अगेन -7 and 9. दिस 9 is greater than -7. therefore 9 minus of -7. डिस्टन्स ऑफ डी फाइंड करण्याकरिता 9 मधून -7 सबट्रॅक्ट करायचं आहे. तर मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस. 9 + 7 मीन्स काय होईल, 16. therefore लेंथ ऑफ डीई देन इक्वल टू 16. This is equation number 1. Then again now segment AB, the length of AB means distance of AB. Coordinate of point A is -3 and coordinate of point B is 5. ठीक है. And in which again this 5 is greater than -3. So distance of AB is 5 minus of -3. Distance of AB is 5 minus of -3. Minus into minus plus. 5 plus 3 means 8. Length of AB, distance of AB then equal to length of AB. Therefore this length of AB equals to 8. From equation 1 and 2, distance of length of D is 16 and length of AB is 8. From equation 1 and 2, length of DE is not equal to length of AB. Length of DE याची लेंथ आहे किंवा डिस्टन्स आहे 16 युनिट्स आहे आणि लेंथ ऑफ AB याचा डिस्टन्स किंवा लेंथ काय आहे 8 युनिट्स आहे. हे दोन्ही डिफरंट आहे. Therefore length of DE is not equal to length of AB. Therefore segment DE and segment AB is not congruent. ठीक आहे. आता बघा इथे आपल्याला काही कोऑर्डिनेट दिलेले आहेत. ठीक आहे. आणि त्या कोऑर्डिनेटचे करस्पॉन्डिंग काय आहेत, पॉइंट्स आहेत. इथे वेगवेगळ्या सेगमेंट्स दिलेले आहेत. त्या सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही आहेत हे आपल्याला चेक करायचे आहे. तर यामध्ये समजा दोन्ही सेगमेंटची लेंथ समजा सारखी असेल, देन दीज सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. but these two segments are different. Length of these segments are different, then these two segments are not congruent. Then second example is point M is midpoint of AB. If AB is 8 units, find AM. ह्या second example मध्ये M is the midpoint of AB आहे. M काय आहे, AB चा midpoint आहे. जसं आपल्याकडे एक AB सेगमेंट आहे समजा. ठीक आहे. दिस A and this B आणि M is midpoint. Therefore this AM equals to BM असतो. AM is equals to BM असतो. दोन्ही हे सेगमेंट कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. M is the midpoint आहे म्हणून ना. लेंथ ऑफ AB equals to 8. आपल्याला गिव्हन काय आहे की लेंथ ऑफ AB किती दिलेला आहे, 8 दिलेला आहे. Therefore लेंथ ऑफ AM इक्वल टू लेंथ ऑफ BM इक्वल्स टू हाफ ऑफ लेंथ ऑफ AB असते. तर लेंथ ऑफ AM इज इक्वल्स टू हाफ ऑफ लेंथ ऑफ AB. लेंथ ऑफ AB मीन्स काय आहे, 8 आहे. तर लेंथ ऑफ AM इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाय बाय 8. 8/2 मीन्स किती होईल, 4.
देअरफॉर लेंथ ऑफ एम इक्वल्स टू 4 युनिट्स. आपल्याला एम फाइंड करायचा होता, तर एम किती आन्सर मिळाला आपल्याला 4 युनिट्स. ठीक आहे. एम इज द मिड पॉइंट ऑफ ए बी आहे म्हणून दिस एम इक्वल्स टू एम बी असतो, देन इक्वल्स टू हाफ ऑफ ए बी असतो. एम इक्वल्स टू एम बी इक्वल्स टू हाफ ऑफ ए बी असतो. ए बी ची लेंथ किती आहे 8 आहे, तर 8/2 मीन्स किती होईल 4 होईल. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. थँक्यू. बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री त्या टॉपिक मध्ये प्रॅक्टिस सेट 1.2. एक्झाम्पल नंबर 5. राइट द आन्सर टू फॉलोइंग क्वेश्चन. देयर इज गिव्हन लाइन and coordinate of points or points are T, S, R, P, Q. Write the answer of the following question. Write name of the opposite ray of ray RP. RP याची opposite ray लिहायची आपल्याला. ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या रे राहतील RP चे opposite ray? एक तर RS राहील किंवा RT राहील. तिथे लिहायचा की रे RS or रे RT is the opposite ray of ray RP. RP ची अपोजिट रे RS किंवा RT. रे RS or रे RT is the opposite ray of RP. Then second question is write the intersection set of ray PQ and RP. रे RP. तर मॅथ 1 ह्या चॅप्टर मध्ये चॅप्टर नंबर सेट मध्ये इंटरसेक्शन आणि युनियन आपण शिकलेलो आहोत. युनियन मीन्स होल, टोटल, and intersection means common. Write the intersection set of ray PQ. PQ means this, PQ ray. And second ray is RP. RP means this, RP. The intersection means common. Intersection means common. The common ray is PQ. Ray PQ is this and ray RQ is this. दोन्हीची बघा कॉमन रे कोणती आहे? PQ आहे. PQ रे P पॉइंट पासून स्टार्ट होत आहे आणि RQ रे R पॉइंट पासून स्टार्ट होत आहे. तर दोन्हीची जी कॉमन रे आहे ही कोणती आहे? PQ आहे. तर रे PQ इज इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. जे PQ रे आणि RP रे या दोन्हीची इंटरसेक्शन रे कोणती राहील? रे PQ राहील. ओके. देन नेक्स्ट अगेन राइट द युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. पुन्हा आता इथे काय घ्यायचं आपल्याला? युनियन बघायचं आहे. राइट द युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. रे PQ मीन्स अगेन दिस रे PQ and ray QR means QR. QR means this QR. Okay. Ray PQ means this. P is the initial point or end point and point Q. The ray QR means this again. Ray QR means this. It's the end point of ray QR. Point Q is the end point of ray QR. Then union of set. Union of set. तर युनियन म्हणजे काय होईल? कॉमन. दोन्हीचा कॉमन समजा. तर रे PQ चा कॉमन म्हणजे काय होईल? लाईन PQ और लाइन QR. लाइन मीन्स दोन्ही साइडला. लाइन कसे असते? दोन्ही साइडला असते. दिस इज अ लाइन अँड दिस इज अ रे. वन इन पॉइंट असेल, ठीक आहे, आणि दुसरा काय अप टू सो ऑन असेल, अप टू इन्फिनिटी, तर याला रे म्हणतात. आणि दोन्ही साइडला जात असेल जी लाईन त्याला लाईन, दोन्ही साइडला रे जात असेल त्याला काय म्हणतात? लाईन म्हणतात. ठीक आहे. तर लाईन PQ अँड लाइन PQ and line QR. line PQ and line QR. ठीक है. line PQ and line QR is the union set of ray PQ and ray QR. दोन्हीचा युनियन काय होईल? लाइन PQ होईल आणि लाइन QR होईल. The state ray of which segment QR is subset. आता इथे रे नाहीये, इथे काय आहे? सेगमेंट QR आहे. काय आहे इथे? सेगमेंट QR. दिस सेगमेंट QR आहे इथे. लक्षात आलं? तर सेगमेंट QR ही कोणत्या रेची सबसेट आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सेगमेंट QR ही कोणत्या रेची सबसेट राहील? एक तर राहील रे QR ची सबसेट राहील. कोणती रे? रे QR. ठीक आहे. त्याच्यानंतर रे QS ची सबसेट राहील. रे QS. त्याच्यानंतर QT ची सबसेट राहील. कोणती? रे
क्यू टी ची सबसेट राहील. ठीक आहे. कोणती सेगमेंट क्यू आर, सेगमेंट क्यू आर. सेगमेंट क्यू आर ला आपण सेगमेंट आर क्यू पण म्हणू शकतो. ठीक आहे. पुन्हा कोणती रे क्यू, रे आर क्यू याची सबसेट राहील. सेगमेंट आर क्यू और क्यू आर इज द सबसेट ऑफ रे आर क्यू. देन एस क्यू, विच रे एस क्यू, and again TQ ray, TQ, ray TQ. These 6 ray, ठीक है, this segment QR is subset of these 6 ray. Which ray are ray QR, ray QS, ray QT, ray RQ, ray SQ, ray TQ. ठीक है. ही जी क्यू आर सेगमेंट आहे ही कोणत्या कोणत्या रेची सेगमेंट आहे. एक तर क्यू आर, ठीक आहे, क्यू पासून आर पर्यंत. दुसरा क्यू एस रे. तिसरा क्यू टी. पुन्हा आर क्यू रे. सेकंड एस क्यू रे आणि त्याच्यानंतर टी क्यू रे. ह्या रेची ही काय राहील सेगमेंट्स राहील. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल इज 6. आन्सर द क्वेश्चन विथ फिगर. ही फिगर दिलेली एक नंबर लाईन आहे. This is a number line. This is 0. Then in right side 1, 2, 3, 4, 5, 6. In left side 1, -2, -3, -4, -5, -6. Coordinate of point 0 is the coordinate of point A. Coordinate of point 0 is the coordinate of point A. 2 is the coordinate of point B. 4 is the coordinate of point C. And 6 is the coordinate of point D. And again left side -2 is the coordinate of point P. -4 is the coordinate of point Q and -6 is the coordinate of point R. -1 is the coordinate of point L and -5. No. -2, -3, sorry. -3 is the coordinate of point L and -5 is the coordinate of point U. Okay. Then state point which equidistance from point B. State the point which equidistance from point B means point B पासून कोणते पॉइंट हे इक्विडिस्टन्स आहे. पॉइंट बी पासून बघा तर हा 0 आहे. हा 1 युनिट, देन 2 युनिट, 3 युनिट, 4 युनिट, 5 युनिट, 6 युनिट. पॉइंट बी पासून इक्विडिस्टन्स कोणते कोणते पॉइंट आहेत. एक पॉइंट ए अँड पॉइंट सी आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट बी. अँड अगेन पॉइंट डी 1 unit, 2 unit, 3 unit, 4 unit. 1 unit, 2 unit, 3 unit, and 4 unit. Means point D and point P are equidistant from the point B. The answer is again point A and point C are equidistant from point B and point D and point P are equidistant from point B. Okay. Then again पॉइंट बी हा इथे आहे. पॉइंट बी पासून पॉइंट सी आणि पॉइंट बी पासून पॉइंट ए हा 2 युनिट्स आहे. बघा 1 and 2 युनिट्स, 1 and 2 युनिट्स. ओके. देन पुन्हा बघा पॉइंट बी पासून पॉइंट डी हा 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. पॉइंट बी पासून पॉइंट पी आणि पॉइंट डी, पॉइंट बी पासून पॉइंट पी आणि पॉइंट डी ही काय आहे इक्विडिस्टन्स आहे. ठीक आहे. अब फर्स्ट एक्झाम्पल होता. याच्या समोरचे जे काही रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला सोडवायचे आहेत. थँक्यू.